हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळची कामं बघा, रांगोळी वगैरे काढली, झाडलोट करून रांगोळी काढून जरा हिरवाईकडे गेले. म्हटलं झाडांमध्ये जरा बघावीत कोणती फुलं वगैरे आलीत. हे मी त्या दिवशी नवीन कुबेराचं झाड आणले. ते बघा, आमच्याकडे काल थोडासा पाऊस पडला, पण आज काय नाही म्हणून मग रांगोळी वगैरे काढली होती मी. थोडासा पाऊस पडलेला. झाडांमध्ये बघावं जरा, म्हटलं कुठं कुठं फुलं आले, जरा थोडीशी झाडांची कटिंग पण करायची, आता पाऊस येईल. हे कुबेराचं झाड त्या दिवशी नवीन आणलं होतं मी, झेड प्लांट म्हणतो आपण त्याला. ह्या अनंताचं झाड आहे, हे पण जरा मला दुसऱ्या डब्यात लावायचे. इकडे बघूया कुठं कुठं आले. ती सदाफुलीची आलेली आहेत भरपूर फुलं, माझ्याकडे 3-4 रंग आहेत सदाफुलीचे, पण एका दिवशी सगळी येत नाहीत. हे बघा, सगळ्या इथं छोटंसं गुलाबाचं फुलं आले. मी कोणत्याही छोट्या छोट्या बरण्यांमध्ये डब्यामध्ये लावून टाकते झाडं. इथं बघा, वर वेल गेलाय, भरपूर वेल एकत्र आलेत. गणेश वेल आहे, कृष्णकमळ आहे, मायाळूचं झाड आहे, परत अजून दुसरं कारल्याचं वेल आहे. असे सगळे 3-4 वेल एकत्र वाढत आहेत. आता वाढू दे म्हटलं, काढायला नको. हे बघा, गुलबक्षीची पण झाडं आहेत बरीच. ह्या सोनचाफ्याला पण फुलं येऊन गेली. हे बघा, आणि हे विशेष सांगते तुम्हाला, हे शमीचं झाड आहे, बरंच मोठं झालं आहे, त्याला फुलं आली आहेत यंदा. तुम्ही बघितली आहेत का शमीच्या झाडाची फुलं? हे बघा, ही शमीची फुलं आहेत. याची मी रोज पूजा करते. छोटीशी पिंड ठेवलेली आहे मी तिथं तुळशीत, आणि रोज पूजा करते त्याची. हे बघा, बघूया इकडं कुठं कुठं फुलं आली आहेत ती. गुलाबी जास्वंद आलं आहे. बरेच प्रकार आहेत माझ्याकडे जास्वंदाचे, मी बऱ्याचदा दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये. हे बघा, अनंताला पण आली आहेत फुलं, वरपर्यंत येतात पण मग ती काही दिसत नाहीत. हे मिरचीचं झाड पण आता फुलं आली आहेत त्याला. हे बघ, 3-4 प्रकारचे जास्वंद आले तिथं, आणि 2 छान पिवळे गुलाब आले. आता पाऊस पडेलच जरा, असं वाटतं येईल आता पाऊस म्हणून. बरेच दिवस झालं पावसाची वाट बघतोय आपण, त्यामुळे झाडं बघा कशी सुकली आहेत जरा. हे बघा, हा वेल्वेटचा तुरा, आम्ही ह्याला वेल्वेट म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला जरा सांगा एकदा. आम्ही वेल्वेटच म्हणतो त्याला. छान गुच्छा येतो. इथं बघा कन्हेरीची फुलं आली आहेत. 1-2 अशी येतात. खूप सगळ्याच झाडांना भरपूर रोजच फुलं येतात असं नाही, आज ही येतात उद्या ती येतात. हे बघा, म्हटलं थोडीशी झाडाची कटिंग करावी, रातराणीची जरा कटिंग केली. हे बघा, थोडीशी मोडली म्हणजे जरा बरं पडतं, मग अजून छान नवीन पालवी येते. चला तर मग तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, ह्या कोपऱ्यात पण जास्वंदाला पण किती फुलं आली ती दाखवायची राहूनच गेली. छान लाल जर्द जास्वंद आहे हा. सबस्क्राईब करा.